कोणत्याही संख्येचे अवयव कसे काढायचे हे तुम्हाला नक्कीच माहित असेल. आज जे मी दाखवेल ते कदाचित तुम्हाला माहित नसणार आहे. त्यामुळे जर माहित नसेल तर माहित करून घेऊया. चला, तर बघा कुठलाही नंबर आहे लपलेल्या गणितामध्ये आजचा जो आपला सेगमेंट आहे तो कुठलाही नंबर घ्या, 6 घ्या किंवा 10 घ्या, या नंबरचे जर आपण अवयव काढायचे म्हणले तर कसे अवयव निघतील? 6चा अवयव असणार आहे. बघा पहिला तर मिळेल 6 एके 6, बरोबर आहे, अशा पद्धतीने मिळू शकतं. त्यानंतर 3 गुणिले 2 पण होऊ शकतं किंवा 2 गुणिले 3 पण होऊ शकतं. झाले याचे नंबर्स, म्हणजे अवयव एवढे झाले. 10चा अवयव काय होईल? तर 10 गुणिले 1 पण होऊ शकतो, 5 गुणिले 2 पण होऊ शकतं किंवा 2 गुणिले 5 पण होऊ शकतं. बस एवढंच होऊ शकतं का? तर नाही, इथे आणखीन एक अवयव असा आहे जो लपलेला आहे, जो की हा नंबर आणू शकतो आणि तो अवयव आहे कर्निस्थ 6 गुणिले कर्निस्थ 6. त्याच पद्धतीने कर्निस्थ 10 गुणिले कर्निस्थ 10. या दोन नंबरची गुणाकार सुद्धा फक्त 6 येऊ शकतो. या दोन नंबरचा गुणाकार सुद्धा फक्त 10 येऊ शकतो. हा जर लपलेला अवयव तुम्हाला माहित नसेल तर आज माहित करून घेतला. त्यासाठी